आई या एका शब्दांमध्येच अवघं विश्व सामावलं आहे असं म्हणतात। 9 महिने उदरात वाढवून जग दाखवणाऱ्या मातेच्या उपकाराची परतफेड करणं तसं अशक्यच। आणि मातृत्वाच्या नात्याला कलंक फासण्याची घटना मात्र नाशिकच्या येवला तालुक्यात घडली। या नराधम मुलांनी आईसोबत केलेले अत्याचार पाहून आता तुमच्या अंगावर देखील काटा उभा राहील। पायात साखळदंड अडकवल्यामुळे काहीसं कणत ही वृद्ध माता पुढे सरकण्याचा प्रयत्न करते। एखाद्या जनावराप्रमाणे या मातेला एका झोपडी वजा घरामध्ये पायात साखळदंड अडकवून बांधून ठेवण्यात आलंय। झोपडी भोवतालची माती उचलत स्वतःच्या नशिबाला दोष देत शून्यामध्ये पाहत ती जणू मृत्यूची वाट पाहते। या मातेच्या विपन्नावस्थेला दुसरं तिसरं कोणी नाही तर तिची मुलंच जबाबदार आहेत। सोन्याबाई नेहरे असं या मातेचं नाव असून त्यांचा सांभाळ करण्यास 5 मुलांनी नकार दिला। मुलं सांभाळ करत नाही म्हणून घर सोडून निघालेल्या सोन्याबाईंना मुलांनी अडवलं। आई बाहेर गेली तर पोलीस पकडतील या भीतीनं मग थेट साखळदंडानं बांधून ठेवण्यापर्यंत या नराधमांचं समाधान झालेलं नाही। आईला पुरेसं जेवण देणंही या सैतानांना जड जातंय। पाणी आणि भाकरीचे तुकडे देऊन या मातेची बोडवण करण्यात येते। गावात या मातेच्या मुलांची दहशत असल्यानं कोणी सोन्याबाईशी बोलण्यासही धजावत नाही। आम्ही गेलो होतो एकदा भेटा, ती बांधलेलं 2 वर्षापासून। आता पण 5 जण लेके, पण मग अशी परिस्थिती म्हातारपणाला अशी म्हणजे तरी काय घटका बरं, अशी लायकीच आहे काय किंमत त्यांना एवढी वागा त्या डवळे फटा आणि 5 जण लेके। ती आई 2 वर्षापासून साखळीला बांधलेली। आम्ही भेटायला गेलो होतो म्हणून बघली। सख्या आईला मरण यातना देणाऱ्या या मुलांची समजूत काढण्याचा प्रयत्न अनेकदा ग्रामस्थांनी करून पाहिला। हा प्रयत्न व्यर्थ ठरल्यानंतर पोलिसांमध्ये देखील तक्रार करण्यात आली, पण या मातेच्या सुटकेचे सर्व प्रयत्न आतापर्यंत तरी व्यर्थच ठरले आहेत। त्यांना एकदा पोलीस स्टेशन वॉर्निंग दिली पण होती माझ्या मते, मागे चांदोड पोलीस स्टेशनच्या आधीत काहीतरी प्रकार घडला होता। तर त्याच्यानंतर त्यांनी ते साखळदंडाने तिला बांधून ठेवलं। आज जवळजवळ 1-2-3 वर्ष होऊन गेले या विषयाला। तर ते बांधून आम्ही प्रयत्न केला आमच्या पातळीवर, परंतु काय होतं स्थानिक संबंध असे पडतात की काम चांगलं असो आता वाईट असो 50% लोक एका बाजूने आणि 50% लोक विरोधात जातात। त्याच्यामुळे नको रिकामं काम म्हणून लोक थोडस बाजूला होतात। स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी असं म्हटलं जातं। जिनं स्वतः खस्ता खाऊन हाल अपेष्टा सहन करून वाढवलं, तिला सुखाचे 4 दिवस दाखवणं हे खरं तर या मातेच्या मुलांचं कर्तव्य। पण मातेच्या उपकाराची फेड करणं तर दूरच, तिचे हाल करणाऱ्या या मुलांना सैतानाची दिलेली उपमा सुद्धा कमी पडेल। उलट्या काळजाच्या या मुलांच्या तावडीतून मातेच्या सुटकेसाठी आता गरज आहे ती समाजानं हात पुढे करण्याची। या सैतानांना अद्दल घडवून मातेला मरण यातनांमधून सुटका करण्यासाठी सहृदय समाजानं पुढाकार घेणं गरजेचं आहे। आपल्या वयोवृद्ध आईला गेल्या 2 ते 2.5 वर्षांपासून बांधून ठेवलाय। पोलीस आणि प्रशासन यांनी डोळ्यावर पट्टी बांधल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केलाय। TV9च्या या संपूर्ण बातमीनंतर तरी आता पोलीस प्रशासन या वयोवृद्ध आईला या साखळदंडांमधून सोडवणार का, हा खरा प्रश्न उभा राहतो। नाशिकच्या येवला तालुक्यातून कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9।